तर केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। तर ज्येष्ठ गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। तर गायक अरिजित सिंग याला देखील पद्मश्री पुरस्कार झालेला आहे। मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। जंगलात जो राहिलो जवळजवळ 50 ते 55 वर्ष मी राहिलो आहे। जे साहित्य निर्माण केलं आहे, जे मी वन संशोधन केले आहे, याची त्यांनी सर्वांची दखल घेतली आणि ते अप्रिशिएट केलं। लोकांनी ते वाचलं, लोकांना ते आवडलं आणि इतक्या सोप्या मराठी ह्याच्यामध्ये आतापर्यंत वाईल्ड लाईफवर कोणी लेखन केलं नाही। इतक्या सोप्या भाषेत मी केलेलं आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर ज्येष्ठ गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। गायक अरिजित सिंग यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। तर विलास डांगरेंना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। केंद्र सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे।